महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 11 नावांची यादी जाहीर। दिल्लीतील केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजपकडून अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे तर संभाजीनगर जालन्यातून सुहास शिरसाट उमेदवार। जळगाव विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदवारी जाहीर। चंद्रपुरात भाजपकडून अरुण लखानी, अमरावतीमधून प्रवीण पोटे तर भंडारा गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी। सांगली साताऱ्यातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत निवडणुकीच्या रिंगणात। रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला महायुतीकडून अनिकेत तटकरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम। रायगडच्या जागेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी बैठक। युती धर्म पाळा, शिंदेंच्या आमदारांना सूचना। रायगडच्या जागेसाठी शिवसेना आमदार महेंद्र दळवी आग्रही। मुलगी जुईली दळवीनं अर्ज भरला। गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास। नंदनवरवरील बैठकीनंतर महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया तर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील। रायगडच्या पालकमंत्री पदावर तटकरेंची सावध भूमिका। सांगली सातारा अहिल्यानगर विधान परिषदेसाठी पवारांच्या उमेदवारांची घोषणा। सांगली साताऱ्यासाठी बाळासाहेब पाटलांना उमेदवारी तर अहिल्यानगरमधून राणी लंके रिंगणात। संभाजीनगर जालन्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा। देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर। अंबादास दानवेंची ट्विट करत माहिती। जरांगेंना जी आश्वासनं दिली ती सर्व माध्यमांसमोर जरांगेंनी स्वतः ती वाचून दाखवावीत। मराठा समाजाला न्याय देण्याचीच सरकारची भूमिका, त्यानुसार कार्यवाही केली। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा इशारा। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या घरी चोरी। कंपाऊंडमधून चोरट्यांनी मोबाईल पळवल्याची माहिती। दोन्ही चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद। पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। विषारी दारू प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू। 15 जणांचा सीआयडी कडून परिपत्रक जारी करण्यात आलं। पिंपरी चिंचवडच्या दापोडीत 11 तर हडपसरमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची सीआयडीची माहिती। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची चौंडीमधील सभेत घोषणा। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख महिला अपात्र। पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000वर। ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही। ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन। वयाच्या 89व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। निंबोनीच्या झाडामागे अरे संसार संसार सारखी अनेक गोड आणि अजरामर भावगीतं मराठी चित्रपटसृष्टीला लाभली।